नमस्कार नमस्कार. वा भारीच मीटिंग जमली की. त्याचं काय झालं, गावात गेलतो रे. गावात गेल्यावर कळलं की मीटिंग चालू आहे म्हणून. म्हणून आलो. बस की सुरजा. काय बस बस रे. बरं का मला विचारायची आधी. आणि राणा मला सांगायचं नाही मीटिंगचं. तुला काय सांगायचं? हा तुला काय शात आहे का? तू शेतकरी. असं काय करायला जाऊ द्या. शेतकरी नसलो म्हणून काय झालं? हे बघ, या समजा शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करायला मी. माहितीये का तुला? हे बघ राणा, मी तुला सांगतो समजावून. काय काय एक आहे की नाही, मी एक डीलरशिप घेतल्या. आता इथं समधी जण जमल्यात तर सांगून टाकू काय? आणि सगळ्यांच्या फायद्याच आहे रे. काय लावलंय सूरज? सूरज अरे झालं गेलं सगळं गंगेला मिळालं. ये बस की. अरे बस. हे सूरज तू राग दे की थुकून आता. ए तू इथं का आलाय ते सांग. अवद्या ऐक की, तेच सांगालोय मित्र मी. म्हणजे काय आहे, एका खताची डीलरशिप घेतली मी. खत एक नंबर आहे. नुसतं रानात टाकलं की नाही पीक डबल होते. सनीदा म्हणाले खतं वापरायला नाहीत म्हणून, आणि तू खताच्या डीलरशिपचं काय सांगायला आता? अच्छा, म्हणजे शेतकऱ्यांची लिडरशिप तू घेतलीस होय आता सूरज? अरे जे काम आपल्याला झेपत नाही त्याच्यात हात कशाला घालायचं म्हणतो मी? मला काम शिकवायची गरज नाही. सुटायचं कडकडनं. हे बघ काय म्हणजे हे बघ, या समजा शेतकऱ्यांचा भल्याचा विचार करायला मी. कसलं बोल? यसली रासायनिक खताना औषध फवारून पिकांचा दर्जा घसरायलाय. धान्यातनं भाजीपाल्यातनं पोटात इज जाते. ते कॅन्सर बिन्सर सारखं नाही ते रोग व्हायलेत. यात कसलं आलंय भले पप्प्या? अच्छा, या सेंद्रिय शेतीचं फॅड इथं बी पोचलं म्हणायचं. राणा, आपल्या शेतकऱ्यांनी असं किती दिवस मरमर राबायचं सांग मला? अरे जरा जे आता उत्पन्न झालं तर त्यांच्याच खिशात 4 पैसे खेळतील की. पैशापेक्षा माणसाची तब्येत महत्वाची. बरोबर बरोबर बरोबर. आपण आपल्याच पोटात आणि आपल्या जेवणात इस मिसळणं बरोबर आहे का? बरं बरं ऐका, मी काय म्हणालो ऐका. हे बघा, आपल्या पुरतं जे पीक पिकवायचं आहे की नाही ते आपण सेंद्रिय पद्धतीने पिकवूया की. आणि बाजारात नेऊन जे ऐकायचं आहे ते आधुनिक पद्धतीने करू. कसं? अजिबात नाही. आपल्या शेतकऱ्यांना जग अन्नदाता म्हणतं, आणि आपण आपल्याच माणसाच्या पोटात इस मिसळणं बरोबर आहे का? अरे बघ राणा, इश बीस काय नसते. अरे समजा जग वापरतं ही खतं आणि औषधं, आणि तुला सांगतो या खताचा रिझल्ट चांगला आहे तेव्हा पैसे मिळवायचा चान्स सोडू नका. आता जर 10 पोती होत असतील ना तर उद्यातून 20 पोती होणार. आपली गॅरंटी आहे. ते तुझ्याकडेच ठेव. आम्हाला संध्या आणि राणाला सांगतात तेच आम्हाला पटलंय. करेक्ट आहे तुमचं. आपण सेंद्रिय शेतीच करायची. अरे आज पैसा आहे तर उद्या नाही मित्रांनो. पण हे खत आणि फवारणी करून की पापाच जणी वाजरा बाबा आपल्याला. अरे अरे माझं जरा ऐका तुम्ही. या सेंद्रिय शेतीमुळे नुकसान होणार आहे आपलं. नाही होणार. सेंद्रिय पद्धतीनं चांगलं पीक घेता येते. मी घेतोच आहे की. आणि खर्चाचं काय? या सेंद्रिय पद्धतीत लई खर्च होतोय. तुझं एक ठीक आहे रे, पण यांचं काय? यांना झेपणार आहे काय खर्च? पप्प्या नाही म्हणायचं. माननीय परेश पाटील, जे काय असेल ते असेल. आम्ही आमच्या खर्चाचं बघतो. तू पहिला इथनं हाल. चल जा रे बाबा, जा तू. गावकरी काय म्हणते ते ऐकलं ना? तो मला आमचा आहे तेव्हा इथनं पाय काढता घ्यायचा. कळलं काय? चला निघा. चला निघा. हो माननीय परेश पाटील, सुटा. बसा समदे बसा. जाऊ दे, आपण याकडे लक्ष द्यायचं नाही. पण सेंद्रिय शेती म्हणजे खर्चिक जो गैरसमज आहे बघा. अहो सेंद्रिय शेतीमुळे एक दर्जेदार आणि चांगलं पीक घेता येते बघा. आम्ही बी तेच घेतोय. आमच्या मनात पिकलेला भात बघा म्हणजे कळेल तुम्हाला. वय राणा,
सनीचा बिझनेस आम्हाला एकदम पटतोय, फक्त कसं आणि काय करायचं ते सांगा. वय वय बरोबर आहे. बरोबर. आता जर हात खाली घेतलास का नाही तर हिकडचा घाल तिकडं करा ना. अहो ताईसाहेब तुम्ही घावलायचं तर माझ्यावर कशाला राखा? ए बाई, अगं तुझ्या डोसक्यातला फॉल्ट कवा जाणार आहे ग? कवा जाणार आहे? झालं का? आलं का आता माझ्या डोसक्यावर समज? हा मग काय गरज होती आगाऊपणा करायची? हा, ती चिठ्ठी खाली नाचवत याची काय गरज होती? अहो ताईसाहेब तुम्हीच तर मला खोली आवरायला सांगितली होती. खोली आवरता आवरता ते गादी खाली ए अगं ए, हे समजा रामायण महाभारत आम्हाला माहितीये, पण आम्ही इस्तवर कड निघाली नाही तुला. अहो ताईसाहेब मला कुठं माहिती होतं ते ती चिठ्ठी म्हणजे तुमची भानगड आहे ते. भानगड? मला समजा गोष्टी सांगत जावं की हो, एक बी सिक्रेट ठेवत जाऊ नका सा. आधीच हे समजा मला माहिती असतं तर मी कशाला दावली असती चिठ्ठी खाली. तोंडाची टकळी बंद कर आता, बंद कर. एकतर आमचं आम्हाला सुधरणं झालं इथं काय करायचं आणि काय नाही ते. ताईसाहेब ए, चल चल तिकडं. रानादा समोर आता तुमचं बिंग फुटणार. काय करणार हो तुम्ही? मास्तरनीच्यात आणि त्यांच्यात काड्या तुम्ही टाकल्या हे कळलं तर, वाद वाढवायला कारण तुम्ही होत असा हे कळलं तर, आजकाल तर रानात तुमच्या ऐकण्यात बी नाही. मला तर लई भ्या वाटायला बघा ताईसाहेब. अंजलीबाई, हे लाडू तुझी माऊ कुठे आहे? आधी मला फिरायला कधी नेणार ते सांग. फिरायला? मी केव्हा म्हणलो तुला फिरायला नेणार म्हणून? म्हणला होता. मुंबईवर आलो तेव्हा दारात मी म्हणला होता. अच्छा ते वय. अरे ते मी माझ्या दोस्ताच नाही म्हणलो होतो. मी बी तुझा दुसराच आहे की. सांग कधी फिरायला नेणार. ते बघतो नंतर ना. अरे तुझ्या माऊनी मला अर्जंट मध्ये बोलवलंय ते बघतो पहिलं. जा तू खेळ जा. अंजलीबाई, अंजलीबाई, अहो काय झालं? एवढं अर्जंट मध्ये मला बोलून घेतलं. ते फोनवर कळलं नाही हो काय बोलत ते. कसलं सॉरी सापडलं तुम्हाला? हेच होतं ना तुमचं सॉरी? होय की. हीच ती चिठ्ठी ज्यात मी तुम्हाला सॉरी म्हणलं होतं. आता कशी सापडली? रागा रागात फाडली बी? नाही मी नाही, वहिनींनी. म्हणजे आता ते त्यांनाच विचारावं लागेल. त्यांच्या खोलीत त्यांच्या गादी खाली सापडली यायची. आपल्या दोघांसाठीची एवढी महत्वाची गोष्ट अशी कशी लपवून ठेवली त्यांनी? मला काही समजतच नाही. वहिनींनी खरंच असं केलं असेल तर ते बरोबर नाही. कुठे आहेत वहिनी? खोलीत. वहिनी, वहिनी, काय झालं राणा भाऊजी? वहिनी जरा इकडे येता काय? काय झालं राणा भाऊजी? वहिनी हे काय आहे? कागद असेल की. कागद नाही, मी अंजलीबाईंसाठी लिहिलेलं सॉरी आहे. फाडलं कुणी आणि तुमच्या गादी खाली कसं? अहो अगो बाई, अहो नाही नाही नाही, हे तुमचं सॉरी नव. ह्यो तर लाडूच्या इमानाचं कागद आहे. त्या दिवशी लाडू याचं इमान बनवून खेळत होता. लाडू, ए लाडू जरा इकडे बरं, इकडे ये बाळा. लाडू, तू याचं इमान बनवून खेळत होता का नाही त्या दिवशी? कधी? अरे ह्यो तुझ्या इमानाचं कागद आहे का नाही? त्या दिवशी तू खेळत होता बघ. कवा? अरे असं काय करतो, याचं तू इमान बनवलं होतं, असं जोरात फेकलं ना, आमासनी लागलं बघ. आठवलं का? भाई कोण आहे रा? हा, खेळत होतो. मावलाच मला इवन बनवून दिलेलं. काय
तुझ्या मावनं तुला याचं इमान बनवून दिलत. देवा देवा. लाडू हे घे. हा तुझा खेळ जा. शिरपत दादा त्याला बाहेर खेळायला घेऊन जा. बघितलं राणा भाऊजी, तुमच्या बायकोनं तुमच्या सॉरीचं इमान बनवलं आणि हवेत उडवून टाकलं. आम्हाला वाटलं या चिठ्ठीत सॉरी म्हणून कुणाच्या तर भावना असत्याल म्हणून आम्ही जपून ठेवल्या. हो, भावनांची एवढीच कदर होती तर का फाडली चिठ्ठी? आम्ही नाही बाई, नाही, आम्ही नाही फाडलं. हे या चंदीनं फाडलं असल. म्या सवयच हिला असली घाणेरडी. राणा भाऊजी, आम्हाला तुमच्या भावनांची कदर आहे म्हणून ही चिठ्ठी आम्ही जपून तरी ठेवली. जाऊबाईंसारखं इमान बनवून उडवून नाही टाकली. आणि तरी बी तुम्हाला आमची चूक वाटत असेल तर तुम्हाला जी सजा द्यायची ती द्या. आम्ही तयार आहे. तू नाटकी करू नकस. तुला भावनांची किती कदर आहे चांगलंच माहितीये मला. काय माहिती हो तुम्हाला? अहो इथं जित्त जागतं उदाहरण आहे का नाही समोर? लय आली उदाहरणं देणारी. जाचल वर. हा जातोच. आम्ही एकदाच वर जातो म्हणजे समाधान भेटेल तुम्हाला. जा मग जायचंय तर. सूरज राणा तू ग विश्वास ठेवू नको हिच्यावर. एक नंबर पोचलेली बाई आई. राणा भाऊजी सोडलं तर या घरात दुसरं कोणाचाच विश्वास नाही आमच्यावर. आता त्यांना बी आमच्या विरोधात फितवायचं असेल तर फितवा. तसं काय नाही वहिनी, आधी मला जसं वाटलं होतं तसं काय नाही. तुम्ही माझं सॉरी जपून ठेवलं. तुमच्यामुळे अंजली वैष्णवी कळलं तरी थँक्यू. राणा भाऊजी, हे नुसतं तुम्हाला कळतंय हो, पण घरातल्या बाकीच्यांना कवा कळणार कुणास ठाव. खरं आज सासूबाईची त्या असत्या का नाही तर त्याला आमचा हाल बघून लई वाईट वाटलं असतं. काय नशीब आहे. काय हाल झालं तर देवा. तर आमचं तर डोसकच धरलंय बाई. चला मी पाम लावून देते. आलो आम्ही आलो. माझ्या सॉरीच्या चिठ्ठीचं इमान बनवून उडवलं तुम्ही. आता मी तुमच्यावर रुसतो. काय काड्या केल्याशिवाय काय पचतच नाही वाटतं हिला. एक नंबर डोसकं चालवलं बघा तुम्ही. मला तर लई भ्या वाटत होतं की आता तुमचं काही खरं नाही. बसा बसा. पर तुम्ही तर उलट मास्तरनीचं दात तिच्याच घशात घातलं की. कुठं आणलं होय एवढं शास्त्री डोसकं? देवाची देण ग. वय वय ताईसाहेब, मला का नाही तुमचं पाय धुवून रोज पाणी प्यावं असं वाटतं बघा. त्याची तर तुला गरजच आहे. पण आत्ता का नाही आम्हाला काय तर गोड खाऊ वाटायलंय. जाण गोड. हा बिझनेस. राणादानं वहिनींच्यात भांडण लावून गोड खाऊ वाटायला तुला. आम्ही केव्हा भांडण लावली र? नाही, आणि आम्ही सांगायला आणि त्यांनी भांडायला ते का लहान आहेत वय. तू सांगतच नाहीस ग. तुला माणसांच्यात गैरसमज करायचं बरोबर माहिती आहे बघ. तुला काय आज ओळखत नाही मी. सूरज, उगं भलतं चलतं आळ करायचं काही कामच नाही. भलतं सलतं नाही, जे खरं आहे ते सांगायला लागलोय मी. त्या खरायला लागलेली कीड आहेस तू, कीड. सूरज, तुला ऐकून घेतोय म्हणून काय बी बघू नका. नाहीतर काय? हा काय? आधीच एक सून हे घर सोडून गेलती, आता आम्ही बी जाऊ. त्या पोकळ बाता. जायचं तर जाचल. तेवढं 4 दिवस घरात शांतता नांदेल. म्हणजे आम्ही काय या घरात पेटवा पेटवी करतो म्हणती? 101% तूच करतेस. दुसऱ्याचं चांगलं बघवतच नाही तुला. हे बघ, परत जर राणादानं वहिनीच्या वाट्याला गेलीस तर याद राख. काय करशील? रट्ट मारून घरात बाहेर काढेन.
उत्तमराव जाधवांची लेक आहे आम्ही. आमच्या पप्पांना सांगितलं का नाही ते याच्यापेक्षा भारी 1000 वाडं बांधून देत्याल. आयत्या घरात ठेवून घेतात का बघ पहिलं. तुझ्या पप्पाला तुझी लायकी चांगलीच माहिती आहे. तुला काय माहिती र? माहित नसलेल्या गोष्टी बघायची खोडच आहे तुझ्या अंगात. थोबाड बंद करायला लावीन सांग का नाही. लाव लाव लाव. या घरात आमची किंमतच नाहीये कुणाला. आता मात्र आम्ही खरंच घर सोडून जातोय. जा जातोय हा, जा जातोय. चल जा. हा जातो. ते काय आमचं कशाला घेऊन चाललीस. घे घे. पै नुसती भांडणं. आम्ही खरंच घर सोडून चाललोय. बॅग भरतोय आम्ही. जा ते मेकअपचं सामान आहे ते बी घे जा. काय गरज नाही र. आमच्या पप्पांकडे लई आहे. ट्रक भरू नाही. बॅग भरली आम्ही आणि आम्ही खरंच हे घर सोडून जातोय. आम्हाला आता कुणी अडवायला बी येऊ नका आणि कुणी न्यायला बी येऊ नका. खुशाल जावा जा. हे तू सांगायची गरज नाही. जातोच आहे आम्ही घर सोडून. जा निघ. आम्ही हे घर सोडलं. बघितलं का साहेबराव, तूच सांग आता माझी काय चूक होती का? मी बी तेच म्हणतोय. माझी काय बी चूक नसताना अंजलीबाईंनी माझ्यावर डोक धरला. हा ते शब्दात चुकला माझा. ते डूक नाही पण चिडले होतेच की. का तर मी सॉरी म्हणलं नव्हतं. पण मी सॉरी म्हणलो होतो की सॉरीची चिठ्ठी सापडली असती तर पुढचं रामायणच घडलं नसतं बघ. साहेबराव लई वाईट वाटलं मर्दा. अरे मी एवढं मनापासून सॉरीची चिठ्ठी लिहिली होती. अंजलीबाईंनी काय केलं? सॉरीचं इमान करून उडवलं. लई वाईट वाटलं मर्दा मला. काय ते हा वाटलं म्हणजे सॉरीचं इमान करून उडवलं अंजलीबाईंनी. मी मम्मा म्हणून उडवत होतो. माऊ नाही. करून तर त्यांनीच दिलं ना इमान. साहेबराव चुकून झाला असेल तर माफ करायचं असतं. बरोबर म्हणते साहेबराव. साहेबराव काय बरोबर आहे म्हणतोय सर तू. अरे किती वाईट वाटते माहिती का तुला. साहेबराव झालं गेलं सगळं विसरून जायचं असतं. बरोबर आहे म्हणते साहेबराव. इकडे रे तू ये इकडे. काय बरोबर म्हणतोय तू का तुझ्या मावची कडे घेऊ नकस लगेच. साहेबराव मी रुसलोय बरं का. साहेबराव एका माणसाला नीट रुसताही येत नाही. साहेब रुसल्यावर मायरा जायचं असतंय माहितीये मला. पण आता माझं मार यायचं आहे. मी कुठं जाणार. साहेबराव मी रुसलो यात काही वादच नाही बघ. साहेबराव एका माणसाचा रुसवा घालवायचा तर काय करावं लागेल? लाडूला फिरायला घेऊन जाय